ते पण भांड्यामध्ये बनवतोय. आणि ह्या भांड्यामध्ये मी आज चहा पिण्याची नवीन पद्धत. हे पावणे एक पाऊण वाजलाय, सॉरी पावणे. कटिंगचं नाव काढलं त्यांनी लगेच कांदा एकदम प्रॉपर धरला, नाही तर कसं चिरलेली. सगळ्या पिशव्याच वापरतो तो अजून, पण एक पण याच्यात भरले नाही. गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. मी काल आलो रात्री, त्यानंतर मी काय एवढं शूट करू शकलो नाही कारण की थकलो होतो. म्हटलं चला आपण उद्या सकाळीच भेटूया तुम्हाला. हो, मी आलो, मजा आली मीटिंगमध्ये खूप. तुम्ही ते व्लॉग्स आता बघितले असणार, सलग 2-3 दिवस आले. तुम्हाला ते व्लॉग कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे माझे केस बघा, आपोआपच सेट होऊन जातात. काल मी सगळे केस वॉश पण केले, पण आता त्यांना पण कळालं की काही गरज नाही आहे याला स्प्रे यूज करू देण्याची. ते स्वतः सेट होऊन जातात ॲटोमॅटिक उठल्यानंतर. हे बघा. चला मग आज काय दिवसभरात घडेल चांगल्या गोष्टी, त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि मी आज बघू, थोडंसं लेट झालं उठायला. मला 8:30 वाजले उठायला आज सकाळी. उठलो लवकर, पण काम करत होतो मी एडिटिंगचं, त्यामुळे लेट झालं. सो बघू आपण आज काय घडतं नवीन गोष्टी. आज कुठं बाहेर गेलो मी तर ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि आता माझा फ्रेंड ब्रेकफास्ट बनवतोय, म्हणजे नाश्ता करतोय. तो आहे, त्याला आपण दाखवू नाही शकत कारण त्याची इच्छाच नाही यायची. आणि मी पण ठीक आहे. तो पोहे बनवतो आज, आपण पोहे खाऊया. पोहे खाताना आपण भेटूया नंतर. आता मी ब्रश करतो, ब्रश बाकी माझा करायचा. ब्रश झाल्यानंतर भेटूया. चला. हे बघा, इथं मी चहा बनवतोय, रेडी टू ड्रिंकवाला. आणि त्यामध्ये मी काय केलं ते पण भांड्यामध्ये बनवतोय. आणि ह्या भांड्यामध्ये मी आज चहा पिणारी, ह्या भांड्यात बनवून. काय करेन मी, माझं विश हेच नाही. बघू टेस्टला कसा लागतो ते. मी बनवल्यानंतर लक्षात आलं की अरे हा, ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केलीच पाहिजे. ठेवून बघू कसा वाटतो पहिले ते. टी बॅग काढून मला फेकावं लागेल पहिले. चहा पिण्याची नवीन पद्धत. आपल्याकडे जर ग्लास नाही तर काही कप नसेल तर सध्या, पण चवीला चांगला लागतो मस्त. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? One hour later. चला मंडळी, मी ब्रेकफास्ट केल्यानंतर काय नंतर शूटच नाही केलं एवढं. आणि आता वाजले आहे पावणे एक पाऊण वाजलाय, सॉरी पावणे एक नाही, पाऊण वाजलाय. आणि आता आम्ही बनवतोय काहीतरी नवीन असे भाजी बनवतोय. माझा मित्र आज मला कटिंग करून देतोय आणि मी ही मटकीची भाजी बनवतोय. मिक्स स्प्राउट्स बनवतोय आज आम्ही. तर बघू आता कसं बनतं ते. चांगलं बनलं तर ठीक आहे, नाही बनलं तर यांना खावाच लागणार आहे कसंही बनलं तरी. आणि तो कटिंग करतोय, मी त्याची कटिंग तुम्हाला दाखवतो कशी करतोय ते. आणि मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कटिंग चांगली केली का नाही त्याने. मी बॅक कॅमेऱ्याने आता येतो पुढे. कटिंगचं नाव काढलं त्यांनी लगेच कांदा एकदम प्रॉपर धरला, नाही तर कसं चिरलेली. ही कोथिंबीर बघा व्यवस्थित कापली का नाही. कापेलच नाही कोथिंबीर, फक्त काढून ठेवलंय बघा. आता तेच म्हणतो, कॅमेरा काढला तर एकदम प्रोफेशनलिझम येतं एकदम कट करायला. नाही तर तोपर्यंत जसं आलं तसं खटखट कापायचं काम चालू होतं. म्हणून आता मी तोच विचार करा, जेव्हा पण काही बनवायला घेतलं का कॅमेरा काढायचा, म्हणजे एकदम प्रॉपर बनेल. चला, हा कांदा कापतोय. नक्की सांगा कसा कांदा कापलाय. आणि कापतो तर चांगलाच आहे, जास्त कांद्यावर फोकस घालण्यापेक्षा. आता बनवायला चालू करू आपण. याच्यात आपण टाकणार आहे तेलच टाकायचं ना. तेलच टाकूया मध्ये. द्या थांबा, मला तेलची बॉटल ओपन करू द्या पाहिजे. चला आपण तेल टाकू याच्यात. तेल ठेवलंय तापत इथं. तेल उकळल्यानंतर नाही काय, उकळल्यावरच ना
हां गरम झाल्यानंतर त्यावर आता मोहरीन ते टाकूया. आता मी येतो तुमच्यासोबत फ्रंट कॅमेरानी, असा थोडा अँगल वेगळा लावतो म्हणजे तो व्यक्ती दिसणार नाही, कारण त्याला यायचं नाही कॅमेऱ्यात. हां त्याने सगळंच काढून दिलं मला. इथं जिरं मोहरी, याच्यात आहे मीठ, याच्यात आहे कोरिएंडर पावडर, सगळंच आहे. तुम्हाला ते ओपन करून नंतर दाखवेल मी. पहिले मी आता बनवायला घेतो. दिसतंय ना मग त्यातून टाकलं मी मोहरी करते, जिरं टाकलं थोडंसं याच्यात, आणि आता मी मिरची टाकते थोडीशी, उडणार आहे मध्ये. ओके फोनच पडला माझा, मी तरी द्यायचा आधी मला. फोन पडला नको शेंगदाणा ऑलरेडी आहे. दे मला कांदा दे. जाईल मी तुझ्याकडे कॅमेरा द्यायला पाहिजे होता धरायला मध्ये. मिरच्या बघ सगळ्या नाही बरोबर झाला, तेवढाच झाला, थोडा पाहिजे कांदा गरम करायचं आपलं भरपूर अजून करायचा होईल ना. हां मग पेस्ट टाक थोडी. बस 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 बस. चला आता इथं कांदा परततोय. कांदा परतवल्यानंतर परत मी भेटतो तुम्हाला. थोडासा त्याला गुलाबी होऊ द्यायचा कांदा, ते सगळ्यांना माहिती आहे, पण तरी मी माझ्या पद्धतीने सांगतो. हां एकदा कांदा गुलाबी झाला की त्यामध्ये मग मी थोडेसे टमाटे टाकेल. चला त्याच्यात टमाटे टाकले मी, पण टमाटे टाकताना वेगळाच काहीतरी सीन घडला, म्हणून त्याचं मी शॉर्टच घ्यायचा विसरलो. आता माझा मित्र याला दाबतोय टमाट्याला, पण होईल तो आता. त्याचं तेल सुटते बघ, दिसलं, पाणी नाही सुटत. टमाट्यात काय असतं? पाण्याचं तेल असतं. टमाट्यात पाणी असतं पण तेल बाहेर येतं कांद्यातलं आणि त्याचं. हा पण जेव्हा मसाला बनतो ना तेव्हा तेल जास्त सुटल्यानंतर ते टमाट्यामध्ये काय असतं मला सांग बघ. काय टमाट्यामध्ये काय असतं? हे पाणी का तेल आहे तुम्ही सांगा मला कमेंट करून. सगळ्यांनी जाऊ द्या, पाणी का तेल आहे सगळ्यांनी सांगा. पाणी एका तेल आहे ना तुम्ही सांगा. मी चुकीचं आहे का तो बरोबर आहे, मला हे तरी कळेल आज. पण माझ्या ह्याच्याने हे तेलच सुटतंय, याचं म्हणणं की पाणी येते सगळं बाहेर. तुम्ही सांगा काय असेल ते. चला आता आपण काय टाकायचं आहे, ही चटणी बिटणी नको टाकू त्यात, ते तूप टाकायचं राहिलंय थोडं. काय मीठ टाकायचं लगेच. थांबा जरा, आता आम्ही कॅमेरा ठेवतो बाजूला, नाही तर सगळं हालेल. कोरिएंडर मसाला. नंतर शेवटी आम्ही एक इन्ग्रेडियंट टाकू त्यात. आता हा परत अजून तू डबाच नाही आणला काय याला? आहे कांदा टाकायचं बाकी. मग डबा आणून तरी पिशव्याच वापरतो अजून पण. टाक. काय टाकतो आता हे? रेड चिली. रेड चिली. तू बोलत ना नवीन सगळं तेच टाकतो. तेच नवीन टाकले रेड चिली टाकले मसाला. रेड चिली टाकलंय ना आज. हां चाट मसाला टाकतो. नको नको, थोडा चाट मसाला लागतो ना. अरे सगळ्या पिशव्याच वापरतो तो अजून पण, एक पण याच्यात भरले नाही. सगळे डबे खाली रिकामे करून ठेवले. ओ भाई साहब, एवढा चाट मसाला. हे बघ काय केवढा चाट मसाला टाकलाय ह्या माणसाने. मला तर पक्का डाऊट आहे, एवढे मसाले भरून भरून टाकते. भाजीचं काहीतरी वेगळंच होणार आहे आज. मी करायला गेलो का नाही, आणि त्यात आणला बचा बचा वतून टाकलं सगळं. अरे बस की. मसाला रेडी झालाय भाजीचा म्हणजे त्याच्यात आम्ही स्प्राउट्स टाकू थोड्या वेळानंतर. मग ते टाकताना मी नंतर तुमच्यासोबत ते शेअर करतो. आणि इकडं आता आहे
मी बोलल्यानंतर डबे चालू केलं भरायला, नाही तेवढ्या दिवसापासून डबे असेच ठेवले होते आणून. हे बघा अख्खे डबे भरायला चालू केले बोलल्यानंतर. रबर असेल बघ तिथं. चला Few moments later. आता एवढ्यात मी इथं स्प्राउट्स टाकले आणि आता मी इथं करची फिरवतो, करची नाही काय उचटणं फिरवतो इथं. आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली आमची बनवली तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. पण अजून पूर्ण नाही झाली आहे. बघू कोरडी बनवायची का काय म्हणतात ओली बनवायची ग्रेव्हीवाली ती बघू नंतरच समजेल. तोपर्यंत आता आम्ही बाकीच्या गोष्टी करतो. बस आता मसाला थोडा चांगला झाला आहे. त्यानंतर आम्ही त्यावर एका ताटामध्ये पाणी ठेवून वरती ठेवलं म्हणजे प्रॉपर अशी वाफ होईल, व्यवस्थित जाईल त्याला. आणि अजून स्प्राउट्स अजून चांगले शिजतील. आता बघू झाल्यानंतर त्यात थोडंसं पाणी ॲड करूया. भेटूया आपण नंतर. आणि 800 वर चालू आहे आमचं इंडक्शनचं काय बोलतात त्याला मीटर. तसं मला नाही माहिती काय बोलतात त्याला. 15 minutes later. झाली आता आमची रेडी. आता याचं आम्ही आता जेवण करतो, नंतरच भेटूया डायरेक्ट. चला आता आम्ही जेवण करून घेतो. आणि भाजी आवडली त्यांना सगळ्यांना? आवडली ना? हो चांगली लागली का? मस्त एक नंबर. काही मीठ कमी जास्त तिखट बिकट काय? अरे सॉलिड. ठीक आहे म्हणजे चांगली झाली भाजी. पहिल्यांदा ट्राय केली इंडक्शनवर, ते पण मला गॅसवर येतं बनवता जास्त, इंडक्शनवर नाही. चला आता मी पण खातो. आणि मयूर बहुतेक घेऊन येतोय छासन, ते घेऊन येतोय, मग ते पण पिऊया आज. 3 hours later. चला गुड इव्हिनिंग मंडळी, गुड इव्हिनिंग. मी चाललो आहे बाहेर. मी घरी असताना काही एवढं शूट नाही करू शकलो, कारण नंतर जेवण केल्यानंतर थोडाफार मी आराम केल्यानंतर म्हटलं चला जाऊया आज, कारण की आज आहे संकष्ट चतुर्थी. म्हणून मी आज चाललो आहे सिद्धिविनायकला. आणि थोडंफार काही दादरला काम पण होऊन जाईल गेल्यानंतर, तर ते पण जाऊन करूया. आणि जेव्हा मी रेडी होत होतो त्यावेळेस सर्वजण झोपले होते हे दोघं, त्यामुळे मी एवढं काही शूट नाही करू शकलो. आणि आता मी चाललो आहे ॲक्वा लाईननी. तर चला आपण जाऊया आणि भेटूया पुढे गेल्यानंतर. लेट्स गो. तो आहे सिद्धिविनायक मंदिर स्टॉपला, डायरेक्ट मेट्रो स्टॉप आहे सिद्धिविनायक मंदिर, तिथं मी उतरणार. आता मेट्रो आली की आपण मध्ये जाऊया आणि मग मी तुम्हाला नंतर भेटतो. आणि माझं लुक कसं वाटतंय तुम्हाला? बाय द वे हे तर नॉर्मल आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. कसं वाटतं माझं लुक? स्पेक्स तर मी घातला आणि हे 2 इयरफोन असे का घातले त्याचं कारण पण असं आहे, कारण की याच्याने प्रॉपर आवाज जातो आहे, जे मला माईकची सध्या गरज नाही पडणार त्यामुळे. असं तुम्हाला मी काय केलं आता, हो जस्ट मी आत्ताच उतरलो सिद्धिविनायक मेट्रो स्थानकावर. आता मी चाललो आहे वरती. आता लगेच मी जाणार मंदिरात. तर आपण भेटूया पुढे गेल्यानंतर. आणि नेट नसल्यामुळे मला बाकीचं माझं एडिटिंगचं पण काम करता नाही आलं रस्त्यात येताना. ठीक आहे नंतर करूया. मी माझे हेअर सेट ॲज युजल मी यूज नाही केले. तुम्हाला वाटत असेल मी आज हेअर स्प्रे यूज केला असेल, अजिबात नाही केलेला आहे. जस्ट मी कोम केले त्याला. चला आपण जाऊया आता. A few moments later. आता जस्ट मी आत्ताच शॉपिंग केली वेस्ट साईडमधून. काहीतरी घेतलं जे मला सध्या खूप गरजेचं होतं, ते घेऊन मी चाललो आहे आता घरी. लवकर जाऊया रूमवर, लेट झालं आणि वाजले
9:40 आपल्याला निघायचं आहे लवकर. लेट्स गो. जस्ट मी आत्ताच घेतले वेस्ट साईडमधून काहीतरी ज्याची खूप गरज होती मला सध्या एवढ्या दिवसापासून, म्हणून मी ते घेतलं आहे. कसं आहे तुम्हाला दाखवेल रूमवर गेल्यावर आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. चला आता फटाफट जाऊया कारण आता वाजले 9:45. स्को ग्राउंड मेट्रोने चाललो आहे मी रूमकडे, म्हणजे घराकडेच चाललो आहे. तर आपण भेटूया आता उद्या. तोपर्यंत तुम्ही काहीच नाही. आता मी जातो रूमवर, जेवण करतो. जेवण बाकी माझं थोडंसं. जेवण झाल्यानंतर मग आपण भेटूया नंतर. 10,000 रुपये देऊ.